कंपणमियं जिनेन्द्रवर्णेमि चन्दमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्य पडुवणं मोक्षम्। सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। परम पूज्य चारित्र चक्रवर्ती समाधी सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज की जय। प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमणि महाराज की जय। परम पूज्य आचार्य प्रवेशा सुंदर सागर जी महाराज की जय। परम पूज्य ममदी वात्सल्य सिंधु आचार्य सुयश सागर जी महाराज की जय। नमस्कार। जीवकांमध्ये ज्ञान मार्गाने चालू आपली 12वी। त्या ज्ञान मार्गानेमध्ये श्रुत ज्ञानाचे भेद पाहत होतो आपण। काल आपलं झालं होतं सगळे श्रुत ज्ञानाचे भेद सांगून संपले होते। एकूण किती भेद केले श्रुत ज्ञानाचे? 20 भेद केले। तर पहिल्यांदा पर्याय समास झाल्यानंतर त्याच्यापेक्षा अनंत पट कोण आहे? एक अक्षर ज्ञान। किती अनंत पट आहे त्या गुणकाराचं ज्ञान नाही, त्यामुळे अक्षराला पूर्वंकाने भागलं की तोच गुणकार केला। आणि त्या अक्षर ज्ञानाच्या पुढं ज्ञानाचे भेद वाढत गेले। ते एक एक अक्षरानंच वृत्ती कशी होत गेली? पर्याय समासामध्ये सगळे षडस्थान वृद्धीनं परिणाम आलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये सगळे एक एक अक्षरानं वाढलेले परिणाम आलेले आहेत। म्हणजे एक अक्षराचं ज्ञान वाढलं की ते श्रुत ज्ञानाचा पुढचा भेद झाला। आणखीन एक अक्षराचं ज्ञान वाढलं, तिसरा भेद झाला। असं 4 अक्षराचं 5 अक्षराचं असं करत करत 1634 करोड 83,07,888 अक्षराचं ज्ञान झालं तर त्या जीवाला एका पदाचं ज्ञान झालं म्हणायचं। एक पद श्रुत ज्ञान आहे त्याला। असं परत संख्यात 1000 पदाचं ज्ञान झालं की कोणतं ज्ञान येणार? पदाच्या समोर काय म्हणायचं? संघात। आणि संख्यात 1000 संघाताचं एक प्रतिपत्ती, संख्यात 1000 प्रतिपत्तिकाचं एक अनुयोग, 4 अनुयोगाचं एक प्राभृत प्राभृत, 20 प्राभृत 24 प्राभृत प्राभृताचं एक प्राभृत, 20 प्राभृताचं एक वस्तू आणि 10 वस्तूचे एक उत्पादपूर्व। असे भेद आपण पाहिले। प्रत्येक ठिकाणी वृद्धी एक एक अक्षरानं करायची, म्हणजे एक एक वेगवेगळे भेद होणार। ते ज्ञानाचे तेवढे प्रकार होणार असं पूर्वापर्यंत सांगितले। आणि त्याच्या मधले मधले जे भेद आहेत ते सगळे समास, त्याचं समासाचे समास नावाचे भेद आहेत। आता त्याच्यानंतर पुन्हा ते जे 20 भेद सांगितलं त्याच ह्या ठिकाणी पुन्हा उपसंहार करून सांगताय। 348 आणि 349 नंबरची गाथा वाचायची आपल्याला। अथ खरं च पदसं घातम परिवर्त्यानि योगं च दुग्वार पाहुडं च पाहुडयं वत्तु पूवं च कमवन्नुत्तरवड्ड्य तान समासाय अक्षर गदानि नानवेयप्पे वीसं ग्रन्थे बारसय चोद्दशयम् अत्तकरं च पदसं घातं परिवर्त्यानि योगं च दुग्वार पाहुडं च पाहुडयं वत्तु पूवं च पुन्हा हे श्रुत ज्ञानाचे भेद सांगितले या ठिकाणी। पहिला आहे अर्थाक्षर, दुसरा आहे पद, तिसरा आहे संघात, प्रतिवत्ती म्हणजे प्रतिपत्ती आणि योग, प्रावृत प्रावृत द्विकवार प्रावृत प्रावृत वस्तू आणि पूर्व
हे सगळे भेद ह्याच्यामधलं समास करण्यासाठी सांगितले. तर मध्ये मध्ये गाथेमध्ये समासाचे भेद सांगितले नव्हते, ते कसे काढायचे ते सांगायचे. क्रम वन्नुत्तर वड्ढीय, क्रमानं वर्णाच्या उत्तर उत्तर वृद्धी झाली असताना ताळ समासाय अक्षरगत, आणि त्याचे समास होतात अक्षरगत. म्हणजे अर्थाक्षर झाल्यानंतर एक एक अक्षर वाढवत गेलं तर अक्षर समास झाले. पद झाल्यानंतर एक एक अक्षर वाढवत गेलं तर पद समास. कुठंपर्यंत घ्यायचं त्याचा समास? पुढचं संघात येईपर्यंत जेवढे भेद होतील ते त्याचे समास. संघात झाल्यानंतर संघाताचा समास कुठंपर्यंत येणार? प्रतिपत्तिक भेद येत नाही तोपर्यंत जे मधले भेद येतील त्याला संघात समास म्हणायचं. त्याचा भेद झाल्यानंतरचे पुढचे भेद सगळे त्याचे समास घ्यायचे. प्रतिपत्तिक झाल्यानंतर प्रतिपत्तिक समास, अनुयोग झाल्यानंतर अनुयोग समास, एक एक अक्षर वाढवत गेले की. मग द्विकवार प्रावृत झाले की द्विकवार प्रावृत समास, प्रावृत झाले की प्रावृत समास, वस्तू झालं की वस्तू समास, आणि पूर्व झालं की पूर्व समास. असे ते मधले अक्षरगत समास त्याचे समास होतात. ज्ञान व्यापे 20, अशा प्रकारे ज्ञानाच्या विकल्पामध्ये 20 भेद होतात, म्हणजे ज्ञानाच्या अपेक्षेनं. आणि ग्रंथ जे द्रव्यश्रुत आहे याच्या अपेक्षेनं बघितलं तर 12 आणि 14 केले. अंग प्रविष्ट आणि अंग बाह्य असे श्रुतज्ञानाचे 2 भेद करतात. काय? अंग प्रविष्ट आणि अंग बाह्य. अंग प्रविष्ट कशाला म्हणायचं? की जे 12 अंग आहेत त्याला अंग प्रविष्ट म्हणायचं. पदांची संख्या पूर्ण आहे. आणि एक पद पर्ण पण जे राहिलेले अक्षर आहेत, आता पुढे काढतात तसं, जे राहिलेले अक्षर आहे श्रुताचे त्याच्याद्वारे प्रकीर्णकाची रचना झालेली आहे, तर ते प्रकीर्णकाला अंग बाह्य म्हटलेलं आहे. 2 केले ना, 12 सय 14 संयम, 14 प्रकीर्णक. ग्रंथाच्या अपेक्षेनं श्रुत ज्ञानाचे 2 भेद करायचे. अंग बाह्य, अंग प्रविष्ट आणि अंग बाह्य. अंग प्रविष्टाचे 12 भेद केले आणि अंग बाह्याचे 14. जे गंधराने रचना केली ना 12 अंगाची, तर ते द्रव्यश्रुत आहे. त्या अपेक्षेने बघितलं तर त्याचे 12 आणि 14 असे भेद केलेले. अंग बाह्याची पण रचना केलेली आहे उत्तरवर्ती आचार्यांनी. आता हे शब्दाच्या अपेक्षेने सगळ्याचे अर्थ या ठिकाणी हे करून सांगितलं त्यांनी. काय? व्युत्पत्ती अर्थ ज्याला म्हणतात. तसं आता अर्थाक्षर आलं ना पहिल्यांदा पर्याय ज्ञान आहे. पर्याय ज्ञान कशाला म्हणायचं? पर्यंते व्याप्यंते सर्वे जीवाहा अनेन, याच्याद्वारे सगळे जीव व्याप्त केले जातात. पर्य आणि ऐ धातू त्याच्यापासून पर्याय शब्द झालेला. डस्टर आणला नाही का? डस्टर आणले असं कापड. पर्यायाची उत्पत्ती केली. जरासं पाठीमागं पाहिजे होतं. मी पुढे त्याची तसं परी अधिक ही धातू घेतली ना, होणार ई धातू. परी अधिक ई धातू पासून पर्याय शब्द झालेला आहे. परी आहे त्याच्यामध्ये अधिक ई येणार, परत पर्याय झाले ना. परी अधिक परिधीचा रफड झाला ना. नाही, परी अधिक ईच घ्यायचा. दीर्घ ई होईल. ईच आई होणार आणि प्रत्यय लागणार ह्याला आणि अ लागणार इथं. मग परी आणि ईचा आई होणार आणि आईचा आई होणार. आई झाला. आई का झाली? आई वृद्धी होते ना. पाहिजे का? ईची वृद्धी आई आणि आईचा आदेश आय होतो. पर्याय शब्द होणार.
कारण का इथं अनप्रत्यय लागला की नाही वृद्धी होत असते. म्हणून पर्याय शब्द होणार. म्हणजे ज्याच्याद्वारे सगळे जीव व्यापले जातात. म्हणजे पर्याय समासामध्ये कुठला जीव सुटत नाही. संसारातले सगळ्या जीवांना ते पर्याय समास ज्ञान असणारच. एकेंद्रियापासून ते संज्ञे पंचेंद्रिय पर्यंत सगळ्या जीवांमध्ये पर्याय समास ज्ञान आहे. म्हणून त्याची उत्पत्ती अर्थ तसा होतो की सगळे जीव याच्याद्वारे व्यापले जातात. जीवांच्या जवळ हा हे पर्याय समास ज्ञान आहे. या ज्ञानानं रहित कोणताही जीव नाही. म्हणजे संसारातला सिद्ध आहे परंतु बाकीचे पर्याय ज्ञान असणारच की मग. पर्याय समास हो. ते झालं. हा पर्याय ज्ञान आणि पर्याय समास ज्ञान आहे ना सगळ्यांना. त्यामुळे ज्ञान के बिना भी कोई जीव नहीं हा सर्व जगन्य ज्ञान सगळ्यांना आहेच ना. सबको है ही। त्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे ते छोटं पण आहेच की त्यांना. पर्याय समास के बिना तो जीव मिल जाएंगे। हा पर्याय समास के बिना तो जीव मिल जाएंगे। वैकेंद्रिय की एकी किस पर्याय. पर पर्याय के बिना कोई जीव नहीं मिलेगा। लेकिन उससे ज्यादा ही ज्ञान है ना तो ज्यादा में कम आ जाता है इसलिए बोला है. इसलिए बोला। म्हणजे 100त 10 येऊन जातात. तुमच्याकडे 10 रुपये आहेत त्यांच्याकडे 100 रुपये आहेत. तर ते 100मध्ये मग त्याच्याकडे 100 रुपये आल्याच्याकडे 10 रुपये आहेत की नाही. आहेतच ना त्याच. म्हणून तसं इथं पर्याय ज्ञान आपल्याजवळ आहे की नाही. तर पर्यायापेक्षा मोठं ज्ञान आहे म्हटलं तर पर्याय ज्ञान त्याच्यामध्ये गर्भित आहेच असं म्हणायचं त्यांना. तर पर्याय ज्ञानाचा स्वामी तर सूक्ष्म लब्ध पर्याप्त केंद्रित जीवच आहे. सगळे नाही तुम्हाला म्हणायचं. नाही जास्त आहे तिथं कमी त्याच्यामध्ये आहेच ना गर्भित असं म्हणायचं. पर्याय ज्ञान 100 रुपयात म्हणजे 10 रुपये आहे तुमच्याकडे. पर्याय ज्ञानामध्ये म्हणजे सर्व ज्ञानामध्ये पर्याय ज्ञान आहे. दुसऱ्या अक्षरची उत्पत्ती केले. अक्षर म्हणजे श्रोत्रेंद्रिय घेतलं. कारण कर्णेंद्रियाला जो देतो स्वतःला समर्पण करतो. जे आता शब्द बोलल्यानंतर हे अक्षर आहे ना. हे अक्षर कुणाला अर्पण केलं. कर्णेंद्रियाला. श्रोत्रेंद्रियाला जो आपल्या स्वतःला समर्पण करतो. श्रोत्रेंद्रिय हे शब्दाने सगळ्याला आपलं समर्पण कुणाला केलं. कर्णेंद्रियाला. तिथे शब्द ऐकले जातात ना त्याच्यामध्ये. म्हणून अक्षाय राती ददाती स्वमार्पयती इति अक्षरम असं अक्षरचं व्युत्पत्ती केलं. तिसरं झालं पद. ते माग आपले मी प्रत्येक ठिकाणी तिथं लिहिलं होतं नोट्स मध्ये. प्रत्येकाच्या भेदाचं वर्णन केलं ना तिथं त्याची व्याख्या लिहिली होती. ह्या गाथेच्या टीकेमध्ये आचार्यांनी सगळ्याची व्याख्या केली. पद कशाला म्हणायचं. पद्यते म्हणजे जाणाती. गच्छती जाणाती. अर्थम आत्मा. आणि याच्याद्वारे आत्मा अर्थाला म्हणजे पदार्थाला जाणतो. पदाच्या द्वारे जाणतो ना आपण. पद उच्चारल्यानंतर ते पद ऐकून आपण जीव असं पद वापरलं तर ते जीव रूप पदार्थाला जाणतो. पद म्हणजे जाणणे. हा पद म्हणजे जाणणे घ्यायचं. पद्यते म्हणजे गच्छती. गच्छती म्हणजे जाणती असं घ्यायचं. जे जे ज्ञानार्थक धातू आहेत ते सगळे ज्ञानार्थक आहेत. पुढं तिसरं कोणतं आहे. पर्याय अक्षर नंतर पद त्याच्यानंतर संघात. संघात शब्दावरनं कसा अर्थ केला. सम आणि हन धातू पासून संघात शब्द तयार केला. सम अधिक हन याच्यापासून संघात शब्द झालाय. घ झाला. हा ते त्याला आदेश होतोय म्हणतात त्यांना. हच घ होतय ते. संक्षेपेन एक देशेन हण्यते म्हणजेच गम्यते ज्ञायते एका गतीही. याच्याद्वारे संक्षेपानं एक देशानं म्हणजेच अंशिक रूपानं एक गती जाणली जाते. हणचा अर्थ गम केला आणि गमचं पुन्हा ज्ञान. हण म्हणजे मारणे आपण करतो पण तिथं न करता गम्यते अर्थ केलाय. नंतर प्रतिपत्तीचा अर्थ केला की प्रतिपद्यते सामस्तेन ज्ञायन्ते चतस्र गतयानेन. 4 गती याच्याद्वारे संपूर्ण रूपानं जाणल्या जातात. म्हणजे प्रतिपत्तिकामध्ये 4 गतीचं वर्णन असते. म्हणून 4 गती याच्याद्वारे जाणले जातात म्हणून त्याला प्रतिपत्ती ही संज्ञा आहे. आणि संज्ञेमध्येच क प्रत्ययाचं विधान आहे म्हणून प्रतिपत्तिक झालं ते. अनुयोग. अनुयोग म्हणजे काय की गुणस्थानानुसार गती अधिक मार्गणीमध्ये
संबंध केले जातात, जोडले जातात. योग आहे ना, जोडले जातात जीव यामध्ये, त्याला म्हणायचं अनुयोग. जे अनुयोगामध्ये काय केलेलं आहे, जीवांना गती अधिक मार्गणेमध्ये जोडलेला आहे. कारण कुठला पण जीव घेतला तर तो 14 मार्गणेमध्ये सापडतोच ना. एकेंद्रिय जीव घेतला तर त्याला 14 मार्गणेमध्ये त्याचं अन्वेषण करायचं, त्याची गती कोणती, ते त्यांची गती. इंद्रिय किती, एकेंद्रिय. काय काय कोणतं, स्थावर काय. योग कोणता, त्याला अवतारिक काय योग, अवतारिक मिश्र काय योग, कार्मण काय, असे एक जीव घ्यायचा आणि त्याला 14 मार्गणेमध्ये जोडायचं, लावायचं. त्याला म्हणतात काय, हे अनुयोग. नंतर अनुयोग नंतर काय ना, प्राभृत. प्रकर्षेण नाम स्थापना द्रव्य भाव निर्देश स्वामित्व साधनाधिकरण स्थिती विधान 3 सूत्र घेतले. सत्संख्या क्षेत्र स्पर्शन कालांतर भावाल्प भूतवादी विशेषेण. आपलं तत्वार सूत्रातलं 5वं 7वं आणि 8वं हे 3 सूत्र घेतले. त्या विशेषांच्या द्वारे वस्तू अधिकाराच्या द्वारे आवृत म्हणजे परिपूर्ण प्रावृतम, या सगळ्या विषयांच्या द्वारे निर्देशाधिक आणि नामस्थापनाधिक आणि सत्संख्याधिक या सगळ्यांच्या द्वारे, या विशेषाच्या द्वारे वस्तू अधिकाराच्या द्वारे भरलेला आहे, परिपूर्ण आहे, त्याला म्हणायचं प्रावृत. आणि त्याला दुसरं काय नाव आहे, वस्तूचा अधिकार. वस्तूच्या अधिकाराला प्रावृत म्हणतात. आणि प्रावृताचा पण अधिकार तो प्रावृत, त्याला द्विकवार प्रावृत म्हटलेलं आहे. नंतर वस्तू कशाला म्हणायचं ते सांगतात. धातूपासून वस्तू झाला शब्द, त्याला तू प्रत्यय लागून वस्तू झाला. तर वस म्हणजे राहणे असं होतं अर्थ. तर इथं पूर्व समुद्राचे अर्थ एक देश रूपाने यामध्ये राहतात म्हणून त्याला काय म्हणतात, वस्तू. पूर्व मध्येच वस्तू असतात ना. तर पूर्व हा झाला महासमुद्र आणि त्या महासमुद्राचे जे पदार्थ आहेत ते एक देश रूपाने यामध्ये राहतात म्हणून त्याला काय म्हणतात, वस्तू म्हणतात. आणि पूर्व शेवटचं आहे. पूर्व कशाला म्हणायचं की जे पुरेती श्रुतार्थान संबिभर्ती इति पूर्वम. मांजरे पुरेती श्रुतार्थान, श्रुताच्या अर्थाना जे पूर्ण करत. पूर्व शब्द आहे ना. तर पूर येते, पूर्व धातूपासून पूर्व शब्द केला. तर जे श्रुताच्या अर्थाला धारण करतं, पूर्ण करतं, त्याला म्हणायचं पूर्व. आणि समास कशाला म्हणायचं, मध्ये मध्ये समास आले ना सगळे. तर समास कशाला म्हणायचं, पर्यायाला सुरुवात करून पूर्वापर्यंतचे सगळ्यांना संग्रह करून यामध्ये निक्षेपण केलं जातं. विकल्पन्ते इति समासः. हे सगळं पर्याय ज्ञानापासून पर्याय उत्तरभेद पर्याय समास सगळे ह्याच्यापर्यंत वस्तू. जे समास शब्दाचा अर्थ केला, सम म्हणजे संगृह्य आणि अस्यन्ते म्हणजे क्षिप्यन्ते विकल्प्यन्ते. संग्रहित करून सगळ्यांचं ह्याच्यामध्ये निक्षेपण केलं जातं, त्याला म्हणायचं समास. म्हणजे पर्याय ज्ञानापासून ते पूर्वापर्यंतच्या सगळ्या भेदांचा संग्रह करून याच्यामध्ये ठेवलं त्याला, म्हणून त्याला काय म्हटलं, समास. हे सगळे आपण बघितलं ना, उत्तर जे भेद आहेत ते सगळे समास रूप आहेत. आणि आपण किती गाथेमध्ये सांगितलं होतं, पूर्व किती आहेत एकूण, पूर्व किती आहेत, वस्तू किती आहेत, वस्तू किती आहेत एकूण 95 वस्तू आहेत, एकूण वस्तू आहेत. म्हणजे 10, 12, 8, 18 वगैरे सगळे मिळून. नंतर प्राभृत किती आहेत एकूण, प्रत्येकाला त्याला 20 ने गुणलं, 125 ने गुणलं तर 3900 प्राभृत आहेत. प्राभृत किती आहेत, 93600. त्या 24 ने गुणलं 93600 आपण बघितलं तर परवा. नंतर अनुयोग किती आहे, त्याला 4 ने गुणलं तर 3,74,400 एकूण अनुयोग झाले.
आणि बाकीचे प्रतिपत्तिक संघात पदे किती आहेत? संख्यात हजार गुणायचं त्याला, संख्यात हजारने गुणत जायचं उत्तरोत्तर, तर ते हे झाले. आणि एका पदामध्ये अक्षर किती आहेत? मध्यम ते 16 ते 34 कोटी. थांबायचं सांगू दे त्यांना. हं. 34 83 0 हं. 78 88. बरं आहे, 88 मोबाईल नंबर पाठवते. एक पद की अक्षर. हाँ 1634 करोड़ वाला ना? हाँ 1634 करोड़ 83,68,888. उन्होंने ऐसा बताया 16 34 83 0 7 78 88. 1634 करोड़. संपूर्ण अक्षर किती आहेत? सगळे अक्षर म्हणून किती आहेत? कोटी शतम एक कमी एकट्टी. एक कमी एकट्टी प्रमाण एकूण अक्षरांची संख्या आहे. तर ते 18 44 67 44 0 73 70 95 51 615. ते आता पुढे अजून येणार आहे ते कसे झाले ते पुढं. आता ह्याच्यामध्ये जे पहिलं हे आहे ते पदाचं प्रमाण सांगतात. एकूण पद किती आहे ते सांगतात. सगळ्या पूर्ण द्वादशांक चिन्हांमध्ये सगळे मिळून पदांची संख्या किती आहे ते सांगतात. 12 कोडी तेसी हय होंति लखाणम 58 सहस्रा त्वंचेव पद आपण जे कोटी शतम द्वादशीचे कोटी म्हणतो ना तेच आहे. 12 कोडी 12 ज्याच्यामध्ये उत्तर आहेत असे 100 कोडी म्हणजे 112 करोड. तेसीदी 83 काय लखाणम लाखांचे 83 म्हणजे 83 लाख. 58 सहसा म्हणजे 58,000 आणि पंचेव पदाने 5 पद आहेत. कोणाचे? अंगांचे. 12 अंगांचे पदाची संख्या सांगितली. म्हणजे वर्ण किती आहेत? 18 एक कमी एकट्टी प्रमाण अक्षर आहेत. मग त्या अक्षराला एका पदाची जी अक्षर आहेत त्यांना भागला आपण तर त्या अक्षरामध्ये किती पद होतील त्याचं प्रमाण येते. काय लक्षात आलं? एका अक्षराला टोटल अक्षर है एक कम इकट्ठी प्रमाण. और एक पद में कितने अक्षर हैं? 1634 करोड़ 83 लाख. तो अक्षरों की संख्या से और ये एक पद की संख्या से भाग देंगे तो पदों की संख्या आ जाएगी. 18 44 67 44 0 0 73 77 70 77 हाँ? 73 77 77 नहीं आएगा 70 होगा. 70 नहीं आता. 73 70 77 कुठं चुकलं तुमचं? गलत हो सकता है. हाँ. पढ़ चुके हैं. मैंने वो तो बराबर है, 70 याद है ना. 44 आहे. 44 ये पान नंबर शून्य. 42. 73 70 95 51 भीगी 61 उनके है ये अक्षर. काय दुरुस्त करायचंय का? हाँ 77 झाले नोट्स मध्ये. 70 करा. झेरॉक्स मी बराबर व्हायचे. नोट्स नाही आमची तिकडं. हाँ. 42 पानावर आहे बघा. ही पूर्ण एक संख्या आहे आणि एक कट्टी म्हणायचं नाही का? हाँ एक कमी एक कट्टी. पलीकडं. एक कमी एक कट्टी. अब इसको भाग देना है. किससे भाग देना है? 1634. हे जे खाली देते हे एकच पुढे संख्या लक्षात घ्या. 1634 करोड 83 लाख 7,888 एवढ्या अक्षरांचं एक पद आहे. मग अक्षर ऐकून एवढे आहेत. आपण त्रैराशी करणार की एवढ्या अक्षरांचं एक पद प्रमाण राशीमध्ये. फल राशी 1 इच्छा राशी. मग एवढ्या अक्षरांचं किती पद?
की 18 म्हणजे सगळी संख्या घ्यायची आणि 16 म्हणजे सगळी संख्या घ्यायची. तर एवढ्या अक्षरांचं एक पद होतं, तर एवढ्या अक्षरामध्ये किती पद होणार, तर एकूण पदांची संख्या येणार. मग याला भागल्यानंतर उत्तर किती येते ते सांगितले इथं. किती येते? 112 करोड 83 लाख. सगळीकडे 83 येते सगळे. 83 लाख 58,005 एवढे म्हणजे ह्याला भाग घालवल्यानंतर एवढं उत्तर येतंय. आणि ते पूर्ण जात नाही भाग, त्याच्यामध्ये पुन्हा वर्ण शिल्लक राहतात. किती वर्ण शिल्लक राहतात ते पुढे सांगितलेलं आहे. एवढ्या पदांच्या द्वारे 12 अंगांची रचना झाली. ते 12 अंगाचे एवढे पद होतात. आचार अंगाचे 18,000, सूत्रकृतांचे 36,000 असं ते पुढे सगळं सांगणार आहेत. ते सगळे पद मिळून एवढे झाले. आणि मग शिल्लक राहिले, किती अक्षर शिल्लक राहिले ते पुढे सांगितलेले आहे पुढच्या गाथेमध्ये. अंग शब्द का भी अर्थ किया इन्होंने. अंग्य ते मध्यम पद ही लक्षते, जे मध्यम पदाच्या द्वारे लक्षित होतात त्याला म्हणायचं अंग. अंग्यते जे माते अंग्यते अंग प्रविष्टाचे दोनों में हमने शब्द लिया है. अंग हे अंग और जो 1634 का ये जो मध्यम पद हुआ है उसको अंग लेंगे. अंग लेंगे. पूरे 12 अंग हो गए ना, वो अंगों के द्वारा जाने जाते, लक्षित होते हैं. मध्यम पदों से अथवा ऐसा किया है अर्थ दूसरा कि आचार आदि 12 शास्त्र इनका समूह रूप एक श्रुत स्कंद हुआ. द्वादशांग जिनवा एक श्रुत स्कंद हुआ और उसका जो अंग मतलब अवयव है, अंग का तो अवयव हे 12. हा, तर त्याला अंग म्हटलं. म्हणजे आचार आधी एक एक शास्त्र त्याचे एक एक अंग झालं. पहिलं अंग एक, दुसरं, तिसरं, असे 12 अंग झाले त्याचे. 12 अंगाचं मिळून एक शरीर झालं ते पूर्ण. तसंच आपले 8 अंग असतात ना, पूर्ण एक शरीर होते. तसं 12 अंग मिळून एक श्रुतज्ञान पूर्ण होते ते. आता पुढं किती अक्षर शिल्लक राहतात खाली भाग देत गेला तुम्ही, आणि शिल्लक काय राहते ते सांगितले. अडकोडी एय लखा, अठसहस्राय पन्नत्तरी वण्णाओ पैन्नयाणं पमाणं तु अडकोडी एय लखा अठसहस्राय एयसदिगं पन्नत्तरी वण्णाओ पैन्नयाणं पमाणं तु. प्रकीर्णक म्हणजे मगाशी अंग बाहेर सांगितलं होतं ना, त्यालाच प्रकीर्णक हे नाव आहे. त्याचं प्रमाण किती आहे तर त्याचं वर्णामध्ये एक पद पण नाही येते. शिल्लक राहिलेले वर्ण किती आहेत ते सगळे अंग प्रकीर्ण किंवा अंगबाह्य म्हणा त्याला, त्याचं प्रमाण आहे. इथे ते वर्णाची संख्या आहे. अडकोडी एय लखा 8 कोडी म्हणजे ते बघा एक 1634 करोड झालं ना, त्याचा अर्ध पद झालं म्हणे, पूर्ण एक पद पण नाही. 8 कोडी 1 लाख 8 कोड्यांचा झेरू द्यावा लागेल ना. 8 कोडी 1 लाख नंतर 8,000 म्हणजे पुन्हा इथे शून्य येणार. 8,000 100 एयस अधिगम म्हणजे 100 75 म्हणजे 75 वर्ण प्रकीर्णकों का प्रमाण है. प्रकीर्ण किती अक्षर प्रमाण आहे. 8 करोड 1 लाख 8,000 175 8 शून्य 1 शून्य 8 1 75. हे कशाचं प्रमाण आहे. अंग प्रकीर्ण एवढ्या अक्षरामध्ये अंग बाह्याची रचना झाली आणि एवढ्या पदांच्या द्वारे 12 अंगाची रचना झाली. 12 अंगामध्ये एवढे पद आहेत आणि जे शिल्लक राहिलेले अक्षर आहेत त्याच्याद्वारे अंग बाह्याची रचना झालेली आहे. पुढे आता एक कमी एक कटी प्रमाण अक्षर आहेत ना, ते कसे आहेत तर सांगतायत ते पुढे. 33 व्यंजनायम 57
सत्तावीसा सरात हा भणिया चत्तार्य जोग वहा 64 मूल वण्णाओ भणिया मला वेगळा एकच आहे. आता पहिल्यांदा 64 वर्णांचे मूल वर्ण सांगितले. मूल वर्ण एकूण किती आहेत? 64 आहेत. मूलाक्षर मूल वर्ण म्हणून ते किती आहेत? 64. कसे 64 झाले? तर व्यंजन व्यंजन आपण म्हणतो ना त्याला, हा 33 व्यंजन, ते 33च व्यंजन इथं पण आहेत. हा तर व्यज्यते स्फुटी क्रियते अर्थ येही ताणी व्यंजनाने. व्यंजन का म्हटलं त्याला? की ज्याच्याद्वारे अर्थ स्पष्ट केला जातो, व्यक्त केला जातो, त्याला म्हणायचं व्यंजन. अर्थ व्यक्त केला जातो त्याला काय म्हणायचं? व्यंजन. आणि स्वर, स्वर म्हणजे अर्थाला सांगतात. स्वरंती अर्थम कथयंती इति स्वराः. स्वर म्हणजे अर्थाला सांगतात, त्याला काय म्हणायचं? स्वर. तर पहिल्यांदा व्यंजन किती आहेत? 33. हा सुयोग सागर महाराजांचा संस्कृत शिकलाय, सांगा 33 व्यंजन कोणकोणते? हा पहिला क वर्ग, क ख ग घ आणि ङ हे अनुनासिक म्हणायचं. ङ ङ नाकात म्हणायचं. पुढं दुसरं कोणतं आहे? तालव्य. च छ ज झ आणि य य य. त्याच्यानंतर ट ठ ड ढ न. त्यानंतर दंत्य द थ द ध न. याला काय म्हणायचं? दंत्य. नंतर कंठातून निघणार हे आपले ओष्ठातून, ओष्ठाला स्पर्श होऊन निघणारे हे कुठून निघतात? कंठातून. त्याला म्हणा कंठे म्हणतात. हे तालूला चिकटून, जीभ तालूला चिकटते. तर हे च छ ज झ य. ट म्हणजे मूर्धा, जे असते डोक्याकडे गेलेली एक आपली हे असते. इथं मूर्धा म्हणून एक आपलं हे असते, त्याला छिद्र असते. तर त्याच्यातून जो टाळूला स्पर्श होऊन जे निघतात, म्हणजे टाळूच्या वर असते ते, टाळूला स्पर्श होते ते हे तालव्य. त्याच्या वर जीभ लागते आपली. ट ठ ड ढ न. नंतर हे दाताला हे होऊन जे व्यंजन उच्चारण होते त थ द ध न. नंतर ओष्ठाला, ओष्ठ परस्परामध्ये चिकटून जे स्पर्श होतात. प भ भ म. ह्याला वर्ग म्हणतात. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग असं पण म्हणतात. तर हे प्रत्येक वर्गातले 5-5 झाले. तर किती झाले? 25 झाले. आता राहिले अजून काय? अंतस्थ वर्ण. य र ल व चक्रविधान मध्ये सगळे येतात. य र ल व. नंतर श श आणि स, 3 सकार आहे हे. आणि शेवटचा महाप्राणोच्चार्य ह. असे 25 आणि 8 लक्षात ठेवायचे. य वर ल ला अंतस्थ वर्ण म्हणतात. नंतर श श स हे उष्म वर्ण म्हणतात. आणि ह म्हणजे महाप्राणोच्चार्य. असे 33 व्यंजन आहेत एकूण. माताजी पाठ करायचे 33 व्यंजन. आणि स्वर किती आहे? तर आपण नेहमी स्वर किती घेतो? कमी घेतो ना. अ इ अ आ इ ई उ ऊ रू 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 ए आई ओ औ इथपर्यंत आपण स्वर घेतो. जे 13 स्वर. हा कुठं 14 आहेत, कुठं 13 आहेत. लूवर लू, कुठं फक्त लू रस्व घेतात आणि कोणत्या ह्याच्यामध्ये लू दीर्घ पण घेतात. ते दीर्घ धरलं तर 14 स्वर होतात, नाहीतर 13 स्वर होतात.
आणि त्याचे हा, परंतु इथं किती स्वर सांगितले? 27 स्वर सांगितले. त्यामुळे इथं कसं घ्यायचं? मूळ स्वर 9 घ्यायचे. अ, अ, आ, ई ई, नाही ई नाही घ्यायची. आ भी ई, नहीं, आ भी ऊ, आ भी नाही नहीं, घ्यायची. ए ई ऊ नाही. तीन अ में ही आली आहे ना. आ दीर्घ में आई। आ दोन वरनं आ ये लग दिया शायद. नहीं, अ, ई, ऊ, रू, लू, और ए ओ। ए, आई, ओ. संयुक्त सर. ए, आई, ओ, औ. हे संयुक्त स्वर आहेत. असे एकूण 9 स्वर करायचे. अ, ई, उ, रू, ए, आई, ओ, औ. आणि ह्या प्रत्येकाचे 3-3 करायचे. ऱ्हस्व, दीर्घ आणि प्लुत. हे अऱ्हस्व, ह्याची एक मात्रा, हे शिकणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आपण श्लोक म्हणत असताना काय करतो? ह्रस्व दीर्घ उच्चारण नीट करत नाही का? हे स्वर आपण नीट समजून घेत नाही. अ किती वेळ लागला मला? 1 मात्रा. आ 2 मात्रा. जेवढा ह्याला लागला त्याच्या दुप्पट वेळ ह्याला लागला. आणि आ काय तर झालं, आ करतो की नाही आपण? ते कुणाला तर हे करायचं असेल तर तिकडं ओढून म्हणतो शेवटी. आता कुणाला हाक मारली, सुरेखा, ए सुरेखा असं करतो ना, ते शेवटचा आ कसा म्हटला पण एकदम दीर्घ म्हटला, म्हणजे त्याला प्लुत म्हणायचं. आवाज वगैरे देताना कू कू कू, कोंबडा कसा हरवतो, कू 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 असं हे करतो. त्याला म्हणजे ह्रस्व, दीर्घ आणि प्लुत. ह्याची 1 मात्रा, ह्याची 2 मात्रा, ह्याची 3 मात्रा, म्हणून इथं असं लिहितात प्लुत समजायसाठी. ह्या दोन्ही मध्ये फरक समजायसाठी 3 आकडा लिहितात इथं वर. म्हणजे इथं 3 उच्चारण काळ आहे, इथं 2 आणि ह्याचं 1 उच्चारण काळ आहे. इथं ई, ई आणि ई. हाकामार्गाने जास्त आपण लांब ओढून म्हणतो, किंवा वेदा वगैरे मध्ये त्यांची जे रुच्या वगैरे आहेत ना, त्याच्यामध्ये ते येतात प्लुत वगैरे. मात्रा भी ऐसी ली जाएगी, 1 मात्रा, 2 मात्रा, 3 हाँ मात्रा। 3 मात्रा. प्लुत ऐसे श्लोक वगैरह में नहीं आते, लेकिन बोलते समय वगैरह चढ़ा करके ऐसे ओढ़ करके बोलते ना, ऐसे ऊ ऊ ऊ सगळीकडे 3 लिहायचं पुढं. रू रू रू. ह्याच्यामध्ये फक्त उच्चारणामध्ये अंतर येणार, लिहिण्यामध्ये फक्त 3 लिहिणार पुढं, नाहीतर दोन्हीचं तसंच येणार. रू लू रू. ए आणि एच लिहायचं इथं तिन्हीमध्ये. ए कन्नड मध्ये हे दुसऱ्या भाषेमध्ये, संस्कृत मध्ये 3 असलं तरी दुसऱ्या भाषेमध्ये हे 3 आहेत. म्हणजे कन्नड मध्ये आहेत असे आम्ही ज्याला हे शिकतो ना बाराखडे कन्नड मध्ये, तर 3 आहेत तिथं. ए आई, आई नाही म्हणतात त्याला, म्हणजे एच म्हणतात त्याला. तसं आईचे पण 3 होणार. आई 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 असं. ओ ओ असं. औ औ औ असं. त्याचं उच्चारण कालाचं बरोबर हे व्हायला पाहिजे. हे आपण हे मी काय करतो, हे 4 दीर्घ म्हणतो आणि सोडतो, परंतु इथं हे 4चे 3 पण घेतलेत. अनेक भाषांच्या अपेक्षेने घेतले. संस्कृत मध्ये नसेल, बाकी दुसऱ्या भाषेमध्ये हे स्वर आहेत, मूल वर्ण घेतले त्यांना. ए आई आई आई. इथं 3 लिहायचं फक्त. ओ ओ ओ आणि औ औ लिहिणार तसंच आपण, फक्त शेवटच्या मध्ये 3 अक्षर घातले. आणि इथं समजण्यासाठी 2 घालायचं. हे ए, हे 2 आणि इथं 3. इथं ए आई आई आणि आई 3. ओ 2 आणि ओ 3. इथं औ 2 आणि इथं 3. इथे हे फरक असल्यामुळे, लिपीमध्येच फरक असल्यामुळे इथे लिहायची गरज नाही, परंतु ते सारखंच लिहिणार ना तिन्हीमध्ये, तर तिथं 1 2 आणि 3 असा आकडा घातला. ए ह्रस्व, ए 2 दीर्घ आणि ए 3 प्लुत.
ते किती स्वर झाले? हे 9 आहेत. 9 त्रिक 27. एकूण 27 स्वर झाले. आणि काय सांगताय? चत्तारीय जोग वहा. हं? योग योग म्हणजे दुसऱ्या अक्षराच्या संयोगाला धारण करतात. म्हणजे नुसते एकटं त्याचं उच्चारण केलं जात नाही, दुसऱ्या अक्षराबरोबर त्याचं उच्चारण केलं जातं. म्हणून दुसऱ्या अक्षराच्या संयोगाला जे धारण करतात त्याला म्हणायचं योगवाह. म्हणजे आता अमचा उच्चार कसं करणार? अजवरच लिहिणार ना. अम आणि विसर्ग अहा, अनुस्वार विसर्ग आणि 2 हे असतात. हा, त्याला काय म्हटलं? योगवा हे बोले ना. चारों को योगवा बोला उन्होंने. हक आणि अहक म्हणते त्याला. असं अर्ध हे करायचं. क आणि फ. आम्ही हक आणि हप असं उच्चार करायला लावायचे आम्हाला गुण. हक हप. ते जसं आता काय दुःख म्हणतो की नाही आपण, खच्या पाठी मग ते हे झालं ना, तसा तो उच्चारण होते त्याचा. जो बीच में विसर्ग आता है ना, वो उसका उच्चारण है. क और फ के बीच में आता है. आणि हा बरोबर. तर ह्याला 4ला काय म्हणतात? अम आहा हक आणि हप. हे काय आहेत? योगवाह म्हणतात त्याला. दुसऱ्या अक्षराच्या संयोगाला धारण करतात म्हणून त्याला योगवाह म्हणतात. असे मूल वर्ण एकूण किती झाले? व्यंजन 33, स्वर 27 आणि 4 योगवाह. हे 7 आणि 3 10 आणि 4 14 आणि आजचा 1 2 आणि 2 3 5 आणि 6 5 आणि 1 6 असे 64 मूळ वर्ण झाले. आता त्या मूळ वर्णाचे संयोग केल्यानंतर एक कमी एकट्टीप्रमाणे एवढे भंग होतात. ते कसे होतात हे पुढच्या गाथेमध्ये सांगितले त्यांनी. काय करणार? एक लेते. 64 पदम विरलिय, 64 पदम विरलिय, दुगम च दाहुण संगुणम किच्चा, दुर्गम च दाहुन सगुणम चित्ता, ऋणम च कये पुण, ऋणम च कये पुण, सुदनान सखरा होंती, सुदनान सखरा होंती. 64 पदम विरलिय, दुर्गम च दाहुन संगुणम किच्चा, ऋणम च कये पुण, सुदनान सखरा होंती. 353 नंबरचा श्लोक आहे. 64 पदम विरलिय. फार मोठं गणित करून आणायचं आज तुम्हाला. 64 पदाचं विरलन करायचं. म्हणजे 64 वेळा विरलन करणं म्हणजे जेवढी संख्येचं विरलन करायचं असेल तेवढ्या वेळेला 1 1 1 1 संख्या ठेवायची. 64 वेळेला काय करणार? 1 1 असं किती वेळा ठेवायचं? 64चं विरलन सांगितलं म्हणून 64 वेळा ठेवायचं. 1 1 1 1 असं. आणि दुगमचे दावून त्या एकेकावर काय करायचे? 2 संख्या द्यायची. त्याला देय राशी म्हणतात. ही विरलन राशी आणि देय राशी. देय राशी किती आहे? 2. प्रत्येकावर 2 ठेवायचं त्या प्रत्येक विरलनावर. 2 देऊन काय करायचं? संगुणम किच्च्याचा परस्पर गुणा करायचा. तो तुम्हाला आज करायचा आहे रात्रीपासून. 2 गुणिले 2 4 4 गुणिले 2 8 8 गुणिले 2 16 असे पूर्ण 64चा गुणकार करायचा. मग बरोबर उत्तर येते काय बघा तुमचं. ऋण आमचे काय त्यातून जे उत्तर येते त्याच्यातून काय करायचं? 1 कमी करायचं. तर जे उत्तर येते तेवढे श्रुतज्ञानाचे अक्षर आहेत. श्रुतज्ञानाच्या अक्षरांची संख्या किती आहे? तर कुठल्याही पदाचे किंवा वयचे आपल्याला भंग करायचे असतील तर त्याची ही पद्धत आहे. म्हणजे जेवढ्यांचे आपल्याला संयोगी भंग काढायचे आहेत तेवढ्या वेळेला 1 1 ठेवायचं आणि त्याच्यावर 2 2 ठेवून त्याचा परस्पर गुणाकार केला की त्याचे संयोगी भंगाची संख्या येते. तसं आता आपल्याला 3 धर्म आहेत. अस्तीन आस्ती आणि अवक्तव्य. ह्याचे भंग करायचे. किती होणार भंग? तर 3 चे करायचे आहेत ना. मग 3 वेळेला काय करणार आपण? 1 1 ठेवणार.
त्याच्यावर काय करणार 2 गुणिले 2 गुणिले 2 या तिन्हीचा परस्पर गुणाकार करायचा आणि त्यातून 1 वजा करायचं. बेनून 2 दोन्ही 4 4 दोन्ही 8 आणि 8 मधून 1 वजा केलं तर किती भंग होतात 7. मग 3चे भंग किती झाले 7. आता 4 वस्तू असतील त्याचे भंग किती होणार तर 4 वेळेला 1 1 ठेवायचा आणि 4 वेळेला 2 2 चा गुणाकार करायचा. म्हणजे किती होणार भंग 8 दोन्ही 16 16 तून 1 कमी म्हणजे 15. 6 असतील तर 16 दोन्ही 32 आणि यातून 1 कमी करायचं म्हणजे 31 झाले. आणि 6 असतील तर त्याचे भंग किती होणार 5 झाले 6चेच ना. 6 अक्षर असतील किंवा 6 गोष्टी असतील त्याचे भंग किती होणार तर 64 ला मधनं 1 कमी करायचं 63 भंग होणार. तर 2 दोन्ही 4 4 दोन्ही 8 8 दोन्ही 16 16 दोन्ही 32 32 दोन्ही 64 64 मधनं 1 कमी करायचं म्हणजे 63 भंग झाले. तर तसं आता इथं किती अक्षर आहेत 64 आणि त्याचा संयोगी भंग काढायचे म्हणजे द्विसंयोग त्रिसंयोग चतुसंयोग पंचसंयोग असे कितीपर्यंत संयोग येतील जेवढे असतात ना अक्षर तेवढा संयोग पर्यंत येणार. आता इथे 3 आहेत तर आपण 7 भंग करताना काय करतो प्रत्येक भंग 3 द्विसंयोगी भंग 3 आणि त्रिसंयोगी भंग 1. 3 आहेत म्हणून त्रिसंयोगी पर्यंत काढणार पुढे काय होणार म्हणून काय सांगितलं तर 64चा वितरण करायचं आणि त्याच्यावर 1 1 ठेवायचं आणि त्याच्यावर 2 2 ठेवून परस्पर गुणाकार केला आणि त्याच्यातून 1 कमी केलं तर भंगांची संख्या येते म्हणजे श्रुतज्ञानाच्या अक्षरांची संख्या येते. बस कळलं. आता पुढे ते भंग कसे काढायचे काय काढायचं 354 नंबरची गाथा विस्ताराना आहे. ते आपले 2-3 दिवस चालेल. हा सोपं आहे तसं. हा अक्षर अक्षर समाज ते समाज त्याला ते ग्रंथाच्या अपेक्षेनं भंग भेद सांगायला लागले. 12 अंग 14 पूर्व 14 अंग बाह्य किती भेद पाऊस लागते. जाण हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे ज्ञान दर्शन स्वरूप आहे. हा मी एकत्व विभक्त स्वरूप आहे परम शांत स्वरूप परमदेव स्वरूप अखंड नायक स्वरूप शुद्ध एक नमो हरिहंतान नमो सीताराम नमो